रामकृष्ण हरी मंडळी, होळीची रात्र सगळीकडे कशी छान सामसूम असते ना. आपण सर्वजण रंगांच्या आणि उत्साहाच्या गोड नशेत शांत झोपलेले असतो. पण माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला खरे सांगू का, याच अंधाऱ्या रात्री खऱ्या तांत्रिक आणि काळ्या विद्या जाग्या होतात बरं का. तुम्ही कधी विचार केलाय का की रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध एखाद्या निर्मनुष्य चौकात अचानक एखादे काळे मडके, त्यावर लाल कुंकू, एखादे अंड किंवा लिंबू मिरची का ठेवलेली असते? विचार करा बरं मंडळी, हे असे अचानक का दिसते आपल्याला? यालाच तांत्रिक भाषेत उतारा म्हणतात. पण मंडळी, हा उतारा म्हणजे नक्की काय असतो आणि तो रात्रीच्या वेळी चौकातच का ठेवतात, हे पुढे नक्की ऐका. कारण हे ऐकल्यावर तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. पण अजिबात घाबरू नका हं, कारण तुमची ही ताई तुम्हाला यातून वाचवण्याचा एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपायही पुढे सांगणार आहे. बघा ना, जेव्हा एखादा माणूस भयंकर आजारी असतो, मृत्यूच्या दारात असतो किंवा एखाद्या घरावर भयंकर काळी जादू केलेली असते, तेव्हा मोठे तांत्रिक तो आजार आणि ती करणी खेचून काढतात. पण माझ्या लाडक्यांनो, ती काळी ऊर्जा हवेत आपोआप नष्ट होत नाही बरं का. तिला एका वस्तूत बांधून ठेवले जाते. जसं आपण आपल्या घरातला कचरा आणि घाण झाडून स्वच्छ करून बाहेर रस्त्यावर फेकतो, अगदी तसेच हा मृत्यूचा आणि आजाराचा कचरा रात्रीच्या अंधारात चौकात आणून टाकला जातो. पण मंडळी, आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की ताई, हा उतारा चौकातच का टाकला जातो? तर अत्यंत लक्ष देऊन ऐका. चौक हा असा रस्ता आहे जिथून चारही दिशांना रस्ते जातात. तिथे कायम भटकत्या आणि भुकेल्या शक्तींचा वास असतो. तांत्रिक तो उतारा तिथे नेऊन ठेवतात आणि ती भुकेली काळी शक्ती त्या उतार्याभोवती अगदी दबा धरून बसते. आणि मग रात्रीच्या वेळी कामावरून थकून येणारा आपल्यासारखाच एखादा सामान्य माणूस त्या रस्त्यावरून जातो आणि अंधारात चुकून त्याचा पाय त्या मडक्यावर, अंड्यावर किंवा लिंबावर पडतो. आणि मंडळी, तिथेच सगळ्यात मोठे संकट उभे राहते. आता पुढे जे मी सांगणार आहे ते माझ्या सर्व भावा बहिणींनी अगदी काळजीपूर्वक ऐका. कारण चुकून पाय पडल्यावर नक्की काय होते हे तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना माहीत असणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला जपू शकाल. ती वाट बघणारी वाईट शक्ती त्या उतार्यातून निघते आणि त्या माणसाच्या पायावाटे त्याच्या शरीरात प्रवेश करते. पाय पडल्यावर अचानक अंगाला घाम फुटतो, छातीत धडधड वाढते, मान जड पडते आणि रात्री भयानक स्वप्न पडायला लागतात. लोक बिचारे याला फक्त कामाचा थकवा समजतात. पण खरे सांगू तर ती एक काळी सावली असते जी तुमच्या पाठीवर बसलेली असते. आपले चांगले दिवस तिथेच संपतात आणि घरात आजारपण, पैशांची चणचण आणि रोज नवीन भांडणे सुरू होतात. मंडळी, पुढे जाण्याआधी तुमची ताई तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देते. होळी नक्की का साजरी करतात आणि त्यामागची खरी पौराणिक कथा काय आहे, याचा अत्यंत सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो नक्की बघा हं. आणि हो, तुमच्या रोजच्या आयुष्यातील समस्या आणि त्यावरचे अगदी सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओला आत्ताच प्रेमाने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा आपल्या या थरारक पण महत्त्वाच्या घटनेकडे वळूया. मंडळी, आता तुम्ही म्हणाल की ताई, हे सगळे खरंच असते का? आजच्या या आधुनिक आणि विज्ञान युगात कोण मानतं यावर? पण माझ्या लाडक्यांनो, शहराचे नाव न घेता मी तुम्हाला महाराष्ट्रात घडलेली एक सत्य घटना सांगते, जी ऐकल्यावर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल आणि तुम्ही कधीही या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करणार नाही. एका मोठ्या आणि गजबजलेल्या शहरात राहणारा आपल्यासारखाच एक तरुण मुलगा होता. घरात पैशांची कोणतीही कमी नव्हती, पण याच पैशांच्या आणि तारुण्याच्या थोड्या अहंकारात तो वावरत होता. एकदा होळीच्याच रात्री तो आपल्या मित्रांसोबत रात्री उशिरा पार्टी करून घरी परतत होता. रस्त्यावर अगदी सामसूम होती आणि अचानक एका निर्मनुष्य चौकात त्याला एक काळे मडके, त्यावर लाल कुंकू लावलेले एक लिंबू आणि एक अंडे दिसले. मित्रांसमोर स्वतःची हुशारी दाखवण्यासाठी आणि या गोष्टींची मस्करी करण्यासाठी त्या मुलाने काय केले माहीत आहे का मंडळी? त्याने मुद्दाम पुढे जाऊन आपल्या पायातल्या महागड्या बुटाने ते अंडे जोरात फोडले आणि तो मोठ्याने हसू लागला. त्याला बिचाऱ्याला वाटले हे सगळे खोटे असते, निव्वळ अंधश्रद्धा असते. पण मंडळी, त्याने नकळत जो खेळ केला होता तो त्याच्याच जीवावर बेतणार होता. घरी आल्यावर त्याने बूट काढले आणि तो झोपायला गेला. पण त्या रात्री त्याला शांत झोपच लागली नाही. मध्यरात्री अचानक त्याला खूप घाम फुटला. त्याचे अंग आगीसारखे तापू लागले.
त्याला असे वाटू लागले की त्याच्या छातीवर कोणीतरी एक मोठी शिळा म्हणजेच खूप मोठा दगड ठेवून बसले आहे. त्याला श्वास घेता येईना. तो घाबरून जोरात ओरडू लागला. त्याचे डोळे लाल भडक झाले होते. बिचाऱ्या घरच्यांनी घाबरून एका रात्रीत अनेक मोठ्या डॉक्टरांना बोलावले, पण कोणालाच त्याचा आजार समजेना. सर्व मेडिकल रिपोर्ट अगदी नॉर्मल येत होते, पण तो तरुण मुलगा मात्र खूपच गंभीर अवस्थेत पोहोचला होता. त्याच्या पैशांचा सर्व अहंकार एका रात्रीत गळून पडला. शेवटी एका जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने घरच्यांनी त्याला एका खऱ्या साधू महाराजांकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्या बाबांनी मुलाला पाहताच ओळखले की याने चौकातील एका नकारात्मक आणि भुकेल्या शक्तीला डिवचले आहे. त्यांनी क्षणभर आपले डोळे मिटले, साक्षात महाकाळाचे स्मरण केले आणि आपल्या जवळची महाकाळाची भस्म म्हणजेच पवित्र राख त्या मुलाच्या कपाळावर आणि छातीवर लावली. आणि मंडळी, खरोखरच चमत्कार झाला. ती राख लागताच तो मुलगा जोरात ओरडला आणि तिथेच बेशुद्ध पडला. जेव्हा त्याला शुद्ध आली ना, तेव्हा त्याच्या अंगातला ताप पूर्णपणे उतरला होता. त्याच्या चेहऱ्यावरील ती काळी छाया कायमची निघून गेली होती. तो बाबांच्या पायावर पडला आणि ढसाढसा रडू लागला. तेव्हा त्या बाबांनी एक खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश दिला, जो तुम्ही सर्वांनी कायम लक्षात ठेवावा. बाबा अत्यंत प्रेमाने आणि शांतपणे म्हणाले, बाळा, या जगात जसा प्रकाश आहे तसा अंधारही आहे. तुम्हाला एखादी गोष्ट दिसत नाही किंवा समजत नाही म्हणून ती गोष्ट खोटी नसते. न दिसणाऱ्या गोष्टींची कधीही थट्टा किंवा मस्करी करू नका, कारण जेव्हा मस्करी अंगाशी येते तेव्हा खूप त्रास भोगावा लागतो. आणि म्हणूनच माझ्या लाडक्या मंडळी, मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, जर चुकून कधी तुमचा पाय अशा उतार्यावर पडलाच तर अजिबात घाबरून जाऊ नका. पण स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाय करायचे ते उपाय आता अगदी लक्ष देऊन ऐका आणि कुठेतरी नक्की लिहून ठेवा. तुम्ही अजिबात घाबरू नका बरं का, कारण तुमची ही ताई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. जर तुमच्याकडून किंवा तुमच्या घरच्यांकडून चुकून ही चूक झालीच तर स्वतःला यातून कसे वाचवायचे हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आज नक्की लिहून ठेवा. माझ्या लाडक्यांनो, पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर चुकून चौकात तुमचा पाय अशा उतार्यावर पडलाच तर चुकूनही मागे वळून बघू नका बरं का. तुम्ही मागे वळलात की त्या नकारात्मक शक्तीला समजते की तुम्ही घाबरला आहात आणि तुमची भीती हेच त्या शक्तीचे सर्वात आवडते जेवण असते. त्यामुळे तुमची नजर अगदी सरळ ठेला, मनातल्या मनात आपल्या आवडत्या देवाचे नाव घ्या आणि अगदी शांतपणे चालत राहा. आता दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, घरी पोहोचल्यावर थेट घरात घुसू नका कारण तुमच्या पायाला ती नकारात्मक राख लागलेली असू शकते. घराच्या दाराबाहेरच थोडा वेळ थांबा. घरच्यांना प्रेमाने एक बादली पाणी आणि त्यात मूठभर खडे मीठ टाकायला सांगा. त्या मिठाच्या पाण्याने घराबाहेरच आपले हात आणि पाय अगदी स्वच्छ धुवा, कारण खडे मीठ हे अशा काळ्या आणि वाईट शक्तींना जाळून टाकते आणि त्यांचा प्रभाव तिथेच कायमचा नष्ट करून तुम्हाला सुरक्षित करते. आणि तिसरी अत्यंत सोपी गोष्ट, होळीच्या या 5 दिवसात रात्री बाहेर पडताना खिशात कायम थोडीशी काळी मोहरी किंवा लोखंडाचा एखादा छोटा तुकडा नक्की सोबत ठेवा. लोखंडाला बघून या वाईट शक्ती तुमच्यापासून लांब पळतात. आणि मंडळी, या सर्वांवरचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली उपाय कोणता माहिती आहे का? तो म्हणजे आपली होळीची राख. दुसऱ्या दिवशी सकाळी होलिका दहनाची थोडीशी पांढरी राख एका कागदात बांधून आवर्जून घरी आणा. ती पवित्र राख म्हणजे साक्षात महाकाळाचा आणि अग्नीचा प्रसादच आहे. जर ती राख तुम्ही रोज चिमूटभर कपाळाला लावली किंवा घरात शिंपडली तर जगातला कोणताही उतारा, कोणतीही करणी किंवा काळी जादू तुमचे केसही वाकडे करू शकणार नाही, याची ताईला खात्री आहे. तर माझ्या लाडक्या मंडळींनो, आजची ही अत्यंत गुप्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा बरं. ही माहिती तुमच्या कुटुंबाला आणि मित्रमंडळींना या वाईट शक्तींपासून खऱ्या अर्थाने वाचवू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व नातेवाईकांना जास्तीत जास्त आणि आवर्जून शेअर करा. आणि हो, अशाच अद्भुत माहितीसाठी आणि कथांसाठी आपल्या पौराणिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कॉमेंट्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुम्हा सर्वांना ताईचा रामकृष्ण हरी.